नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? ऑप्शन ए तारापूर, बी श्रीहरिकोटा, सी कल्पक्कम, डी चिकमंगळूर। मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपला सराव देखील होईल। ऑप्शन ए तारापूर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे उभारण्यात आला। प्रश्न क्रमांक 2, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी के.टी. तेलंग, सी लोकहितवादी, डी डॉक्टर आंबेडकर। ऑप्शन डी डॉक्टर आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 3, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी साने गुरुजी, सी सेनापती बापट, डी महात्मा फुले। ऑप्शन सी सेनापती बापट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले। प्रश्न क्रमांक 4, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? ऑप्शन ए काबूल, बी कंदाहार, सी दिलाराम, डी गादर। मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑप्शन ए काबूल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल शहर आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? ऑप्शन ए 15, बी 12, सी 10, डी 8। ऑप्शन बी 12 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या 12 असते। मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? ऑप्शन ए कोविशिल्ड, बी कोवॅक्सिन, सी फायझर, डी टिटॅनस। ऑप्शन डी टिटॅनस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। खालीलपैकी टिटॅनस ही लस कोरोनासाठी नाही। प्रश्न क्रमांक 7, भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए मुंबई, बी चेन्नई, सी सिकंदराबाद, डी मदुराई। मित्रांनो, शांतपणे बसून नुसता व्हिडिओ बघत जाऊ नका, तर कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा देखील प्रयत्न करा। ऑप्शन ए मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 8, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? ऑप्शन ए धमनी, बी रक्तपेशिका, सी केशवाहिनी, डी शिरा। ऑप्शन डी शिरा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? ऑप्शन ए कोरोना विषाणू, बी HIV विषाणू, सी एडिस इजिप्ती डास, डी दूषित पाणी। ऑप्शन सी एडिस इजिप्ती डास हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी एडिस इजिप्ती डास कारणीभूत आहे। प्रश्न क्रमांक 10,
30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए हुतात्मा दिन, बी युवक दिन, सी पर्यावरण दिन, डी सद्भावना दिन। ऑप्शन ए हुतात्मा दिन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो। मित्रांनो, एक विनंती आहे, अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? ऑप्शन ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी पंतप्रधान, डी सरन्यायाधीश। ऑप्शन बी राज्यपाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतो। प्रश्न क्रमांक 12, ग्रे हाउंड्स हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन ए ओरिसा, बी तेलंगणा, सी महाराष्ट्र, डी छत्तीसगड। प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून कॉमेंटमध्ये उत्तर सांगा बरं। ऑप्शन बी तेलंगणा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ग्रे हाउंड्स हे नक्षल विरोधी पथक तेलंगणा राज्याचे आहे। प्रश्न क्रमांक 13, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए डॉक्टर आंबेडकर, बी महात्मा फुले, सी महात्मा गांधी, डी वी रा शिंदे। ऑप्शन ए डॉक्टर आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉक्टर आंबेडकर यांनी केली। प्रश्न क्रमांक 14, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन ए आगरताळा, बी कोहिमा, सी इम्फाळ, डी इटानगर। ऑप्शन बी कोहिमा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे। प्रश्न क्रमांक 15, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? ऑप्शन ए सरपंच, बी उपसरपंच, सी ग्रामसेवक, डी तलाठी। मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तेव्हा हा व्हिडिओ काळजीपूर्वकपणे बघा। ऑप्शन सी ग्रामसेवक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम पाहतो। प्रश्न क्रमांक 16, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? ऑप्शन ए स्वादुपिंड, बी यकृत, सी मूत्रपिंड, डी प्लीहा। ऑप्शन ए स्वादुपिंड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून निर्माण होते। प्रश्न क्रमांक 17, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? ऑप्शन ए अ जीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी क जीवनसत्व, डी ड जीवनसत्व। मित्रांनो, प्रश्न सोपा परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा बरं। ऑप्शन बी ब जीवनसत्व हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बेरीबेरी हा आजार ब जीवनसत्वा अभावी होतो। प्रश्न क्रमांक 18, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए पिंगा, बी रिंगण, सी परिभ्रमण, डी परिवलन। ऑप्शन डी परिवलन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन म्हणतात। प्रश्न क्रमांक 19, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए चंद्रपूर, बी नागपूर, सी गडचिरोली, डी गोंदिया। ऑप्शन सी गडचिरोली हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हेमलकसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यात आहे
आणि येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प देखील आहे। प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए नाशिक, बी नागपूर, सी पुणे, डी कोल्हापूर। ऑप्शन सी पुणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी पुणे शहरात आहे। प्रश्न क्रमांक 21, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी रासबिहारी बोस, सी सुभाषचंद्र बोस, डी भगतसिंग। ऑप्शन बी रासबिहारी बोस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।